जशी इच्छा होती, या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे सांगितले ते करून दाखवलं. लाहोर, कराची, बलुचिस्तान वगैरे 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 की आता POK घेणार हे राजनाथ सिंग म्हणाले, अमित शाह म्हणाले, मोदी म्हणाले. आम्हाला सत्कार करण्याची त्यांची संधी मिळाली नाही मोदींची, याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे. पण आता हे कशा करतात, त्यांचा सत्कार करतायत मला माहीत नाही. काल सुप्रीम कोर्टाने सर राहुल गांधी यांना हे सांगितलं की तुम्ही भारतीय असतात तर तुम्ही चीनबद्दल जे आहे ते विचारलं नसतं किंवा हे सांगितलं नसतं की चीनने किती भारताची लँड कब्जा केली आहे. त्यावरच आता जे आहे काँग्रेस उत्तर देतो की प्रत्येक देशभक्त जो आहे तो चीनबद्दल जबाब मागतो आहे. बघा, चीननं भारताची जमीन गिळलेली आहेच. पेंगवान लेकपर्यंत चीन घुसला आहे. आमच्या हद्दीमध्ये त्यांनी रस्ते बांधले, आमच्या हद्दीमध्ये पूल बांधले, आमच्या हद्दीमध्ये त्यांच्या आर्मीच्या ॲक्टिव्हिटी सुरू आहेत. आणि पाकिस्तानबरोबरच्या कालच्या युद्धामध्ये चीनच पाकिस्तानला संपूर्ण मदत करत होता आपल्या भारताविरुद्ध लढण्यासाठी. त्याच्यामुळे चीन संदर्भात प्रश्न निर्माण करणं, याच्यामध्ये राष्ट्रभक्तीचा प्रश्न येतो कुठे. पण सर्वोच्च न्यायालयाने काही सांगितलं तरी आदर करावा लागतो. गलवान व्हॅलीमध्ये जे झालं ते चीनने आपल्या हद्दीमध्ये घुसखोरी करून. पण विरोधी पक्ष नेत्यांची तर हा अधिकार आहे, त्यांचा अधिकार असतात की काही प्रश्न उपस्थित करणं. प्रश्न राहुल गांधीजींनी उपस्थित केले आणि ते योग्य आहे. आणि प्रत्येक देशवासियाच्या मनातला हा प्रश्न आहे, चीननं आमच्या जमिनीवरती अतिक्रमण केलं आहे की नाही. आपण जर 1962 नंतरच्या जे युद्ध झालं चीनचं, त्याच्यानंतरची जर अटलजींपासून सगळ्यांची भाषणं पाहिली तर तेव्हाही तिबेटपासून ते अक्साई चीनपर्यंत चीनने जो अतिक्रमण केलं होतं त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले आहेत विरोधी पक्षनेत्यांनी तेव्हाच्या. आणि नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला आहे. आणि आताही सध्याचे राज्यकर्ते करतात. राहुलजींनी किंवा राहुल गांधीजींनी चीन संदर्भातला जो प्रश्न उपस्थित केला, आम्ही सगळे करतो आहे, त्याच्यामध्ये काही चुकतं असं मला वाटत नाही. हा संपूर्ण देशाच्या मनातला प्रश्न आहे. सर, 5 ऑगस्ट आहे असं सांगितलं जातं, या पार्लमेंटच्या कॉरिडॉर्समध्ये असं ऐकता येतं की NDA काही ना काही घोषणा करते. तुम्हाला 5 ऑगस्ट आणि NDA आज काय घोषणा करणार की नाही ते तर माहीत नाही, पण तुम्हाला काय वाटतं आहे 5 ऑगस्ट आणि NDAचं? नाही, मला काय सांगता येणार नाही. कारण हे राजकीय स्वार्थासाठी नरेंद्र मोदीजी काय कधी एखादी घोषणा करतील, मग नोटबंदी असेल किंवा अजून काही असेल, ते अचानक येऊन घोषणा करतात आणि देशाचं वाटोळं करतात. तर आता काय जे करतील ते आम्ही ऐकू आणि त्याच्यावरती मत प्रदर्शन करू. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा. माझ्या शुभेच्छा आहेत हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला आणि अजित पवारांच्या पुढल्या कार्यकर्त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले, विक्रमी वेळा. त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही. आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्यात